नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी आज आम्ही काही 1 ते 50 प्रश्न आणि उत्तरे घेऊन आलेलो आहोत. तर प्रश्न क्रमांक 1, भक्तांनी पहाटे उठल्यावर काय करावे? उत्तर: भक्तांनी सूर्योदयाआधी उठावे, स्नान करून नाम घ्यावे, दीप लावून प्रार्थना करावी, याने दिवस भक्तांचा मंगल होईल. प्रश्न क्रमांक 2, स्वामी समर्थांचे नाव कसे घ्यावे? उत्तर: मनापासून जप करावा, मोठ्याने वा हळूवार घ्यावा, रोज सकाळ संध्याकाळ जप करावा, कृपा नक्की लाभेल. प्रश्न क्रमांक 3, स्वामी समर्थांच्या दर्शनाचा काय उपयोग होतो? तर उत्तर: भक्ती तुमची दृढ होते, मन शांत आणि स्थिर होते, संकटे सहज दूर होतात, सुख शांती लाभते. प्रश्न क्रमांक 4, भक्तांनी रोज कोणते ग्रंथ वाचावेत? उत्तर: तर स्वामी चरित्र वाचावे, पवित्र श्लोक पठन करावे, त्याचे अर्थ समजून मनन करावे, जीवन समृद्ध होईल. प्रश्न क्रमांक 5, भक्तांना संकटे आली तर काय करावे? उत्तर: घाबरू अजिबात नये, स्वामी समर्थांचे नाम घ्यावे, धैर्याने प्रार्थना करावी, संकट दूर होईल. प्रश्न क्रमांक 6, मन अस्वस्थ झाल्यास काय करावे? उत्तर: शांत बसा, स्थिर राहा, डोळे मिटून नाम घ्या, स्वामी समर्थांचं ध्यान करा, ह्याने तुमचं मन नक्की प्रसन्न होईल. प्रश्न क्रमांक 7, भक्तांनी रोज किती वेळा ध्यान करावे? उत्तर: सकाळी 15 मिनिटे, संध्याकाळी 15 मिनिटे. मन एकाग्र ठेवावे, साधना फलदायी तुमची नक्कीच होईल. प्रश्न क्रमांक 8, स्वामी समर्थांची कृपा कशी मिळेल? उत्तर: प्रामाणिकपणे सेवा करा, गरिबांना मदत करा, सत्य बोलणे अंगीकारा, कृपा नक्की लाभेल, सत्यच बोलायचं. प्रश्न क्रमांक 9, भक्तांनी अहंकार स्वतःचा कसा टाळावा? उत्तर: स्वतःला लहान समजा, इतरांना मान ठेवा, नम्रतेने वागा नेहमीच आणि अहंकार नष्ट होईल. प्रश्न क्रमांक 10, घरात स्वामी समर्थांचे चित्र कसे ठेवावे? उत्तर: स्वच्छ ठिकाणी ठेवा, जिथे स्वामींचं चित्र आहे तिथची जागा स्वच्छ असावी, रोज सकाळी नमस्कार करा, पुष्प व अगरबत्ती अर्पण करा, घर पवित्र होईल. प्रश्न क्रमांक 11, भक्तांच्या आरोग्यासाठी काय करावे? उत्तर: सकाळी नाम जपा, तुळशी पाणी प्यावे, हलक्या आहार घ्या, याने तुमचं आरोग्य नक्कीच टिकेल. प्रश्न क्रमांक 12, भक्तांना धनसंपत्ती वाढवायची असेल तर काय करावे? उत्तर: नित्य दान करावे, आपापल्या सोयीप्रमाणे, गरिबांना मदत करा, स्वामींचं नाम जपा, संपत्ती तुमची नक्कीच वाढेल. प्रश्न क्रमांक 13, स्वामी समर्थांचे भजन कधी गावे? उत्तर: सकाळी आणि संध्याकाळी गावे, शांत मनाने म्हणावे, सामूहिक गाणे चांगले, भक्तिभाव वाढतो हे नक्कीच. प्रश्न क्रमांक 14, भक्तांना परीक्षा पास व्हायची असल्यास काय करावे? उत्तर: अभ्यासाआधी नाम जपा, स्वामी चरणी प्रार्थना करा, मन तुमचं शांत ठेवा, याने निश्चित यश मिळेल. प्रश्न क्रमांक 15, भक्तांनी घरात वाद टाळण्यासाठी काय करावे? उत्तर: स्वामींचा फोटो ठेवा, रोज त्याला दीप प्रज्वलित करा, नामस्मरण सतत करा, याने घरात शांती राहील. प्रश्न क्रमांक 16, भक्तांनी प्रवास सुरक्षित राहण्यासाठी काय करावे? तर उत्तर: यात्रापूर्वी स्वामींचं नाम जपा, स्वामींची प्रतिमा जवळ ठेवा, धैर्याने प्रार्थना करा, तुमचा प्रवास सुरक्षित होईल. प्रश्न क्रमांक 17, भक्तांना चिंता कमी करायची असल्यास काय करावे? उत्तर: दीप लावून ध्यान करा, स्वामी समर्थांचं नाम जपा, मन शांत ठेवा, चिंता नक्कीच दूर होईल. प्रश्न क्रमांक 18, भक्तांनी नोकरीत प्रगतीसाठी काय करावे? उत्तर: स्वामींचे नाम जपा, गुरुवारी उपवास ठेवा, प्रार्थना स्वामींची मनापासून करा, प्रगती नक्कीच होईल. प्रश्न क्रमांक 19, मुलांच्या बुद्धीसाठी काय करावे? उत्तर: ओंकाराचा जप करा, शिक्षणात त्यांची मदत करा, स्वामींच्या चरणी प्रसाद द्या, बुद्धी त्यांची नक्कीच वाढेल. प्रश्न क्रमांक 20, भक्तांना व्यसन सोडण्यासाठी काय करावे? उत्तर: इच्छा आल्यावर व्यसनाची स्वामींचं नाम जपा, फोटो समोर ठेवा, मनोभावे प्रार्थना करा, व्यसन नक्कीच सुटेल. प्रश्न क्रमांक 21, भक्तांना भय वाटल्यास काय करावे? उत्तर: दीप प्रज्वलित करा स्वामींसमोर, तुळशी जवळ ठेवा, नाम जपा स्वामींचे हळूवार, याने भय नक्की दूर होईल. प्रश्न क्रमांक 22, घरात शत्रू त्रास देत असतील तर काय करावे? उत्तर: स्वामींच्या चरणी नमस्कार करा, ओंकार मंत्र जपा, हा मंत्र 21 वेळा म्हणा, शत्रूचा त्रास नक्की कमी होईल. प्रश्न क्रमांक 23, भक्तांना मुलाखत
यश मिळवायची असल्यास काय करावे? उत्तर: आत्मविश्वास ठेवा, प्रार्थना मनापासून करा, नाम जपावे हळूवार, यश नक्की मिळेल. प्रश्न क्रमांक 24. भक्तांना मुलं खोडकर असतील तर काय करावे? उत्तर: कपाळावर हात ठेवा, हात ठेवून स्वामींचे नाम सतत जपा, त्यांना प्रेमाने शिकवा, मुले नक्कीच शांत होतील. प्रश्न क्रमांक 25. भक्तांना झोप चांगली हवी असेल तर काय करावे? उत्तर: झोपण्याआधी स्वामींचे नाम जपा, तुळशीचे पान जवळ ठेवा, गोड आवाज स्वामींचे भजन का, झोप चांगली होईल. प्रश्न क्रमांक 26. घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर काय करावे? उत्तर: स्वामींचा फोटो ठेवा, रोज त्या फोटोला धूप फिरवा, स्वामींचे नामस्मरण सतत करा, घर नक्की शुद्ध होईल. प्रश्न क्रमांक 27. भक्तांना राग कमी करायचा असल्यास काय करावे? उत्तर: स्वामींचे ध्यान करा, खोल श्वास घ्या, मनात नाम जपा, याने तुमचा राग शांत होईल. प्रश्न क्रमांक 28. घरातील दारिद्र्य कमी करण्यासाठी काय करावे? उत्तर: गुरुवारी नित्य नियमाने स्वामींचा जप करा, धूप अर्पण करा, प्रसाद नैवेद्य सर्वांना द्या, दारिद्र्य नाहीसे होईल. प्रश्न क्रमांक 29. भक्तांना विवाह लवकर व्हावायचा असेल तर काय करावे? उत्तर: गुरुवारी स्वामींचं व्रत ठेवा, फुलं अर्पण करा, जप करा मोठ्याने, विवाह नक्की जुळेल. प्रश्न क्रमांक 30. भक्तांना घरात प्रेम वाढवायचे असल्यास काय करावे? उत्तर: सर्वांनी मिळून एकत्र आरती करा, फुलं अर्पण करा, नामस्मरण नियमित करा, प्रेम भक्तांमधील नक्कीच वाढेल. प्रश्न क्रमांक 31. भक्तांना संपत्ती वाढवायची असल्यास काय करावे? खूप महत्त्वाचा प्रश्न. उत्तर: दान धर्म करावा आपापल्या सोयीप्रमाणे, स्वामींचे नाम जपा, नियमित सेवा करा, संपत्ती नक्की वाढेल. प्रश्न क्रमांक 32. भक्तांना अपघात टाळायचा असल्यास काय करावे? उत्तर: प्रवासाआधी नाम जपा, स्वामींची प्रतिमा जवळ ठेवा, प्रार्थना मनापासून करा, तुमचा प्रवास सुरक्षित नक्कीच होईल. प्रश्न क्रमांक 33. भक्तांना शांती हवी असल्यास काय करावे? उत्तर: रोज ध्यान करा, दीप प्रज्वलित करावा, स्वामींचे नामस्मरण करावे, याने तुमचं मन शांत होईल नक्कीच. प्रश्न क्रमांक 34. भक्तांना मुलांची बुद्धी वाढवायची असल्यास काय करावे? उत्तर: ओंकाराचा जप करा, त्यांना शिक्षणात मदत करा, स्वामींच्या चरणी प्रसाद द्या, बुद्धी नक्की वाढेल. प्रश्न क्रमांक 35. भक्तांना व्यसनमुक्तीसाठी काय करावे? उत्तर: इच्छा आल्यावर स्वामींचं नाम जपा, फोटो समोर ठेवा, मनोभावे प्रार्थना करा, व्यसनाची इच्छा कमी होऊन नक्कीच सुटेल. प्रश्न क्रमांक 36. भक्तांना अपमान सहन करायचा असल्यास काय करावे? उत्तर: नम्र राहायला शिका, धैर्याने प्रार्थना करा, स्वामींचे नाम जपा, मन प्रसन्न राहील. क्रमांक 37. भक्तांना घरात शांती टिकवायची असल्यास काय करावे? उत्तर: स्वामींची आरती नियमित करा, तुळशी घरात नेहमीच ठेवावी, नाहीतर तुळशीचं पान तरी ठेवावं, नामस्मरण सर्वांनी करा, शांती टिकेल नक्की. प्रश्न क्रमांक 38. भक्तांना नोकरी मिळवायची असल्यास काय करावे? उत्तर: स्वामींची मनापासून प्रार्थना करा, स्वामींचं नाम जपा, प्रयत्न नियमित करत राहा, नोकरी मिळेल नक्कीच. प्रश्न क्रमांक 39. भक्तांना घरात वाद कमी करायचे असल्यास काय करावे? उत्तर: स्वामींचा फोटो घरात ठेवा, त्या फोटोसमोर दीप प्रज्वलित करा, नामस्मरण सतत करा, वाद कमी होतील. प्रश्न क्रमांक 40. भक्तांना संकट येत असल्यास काय करावे? उत्तर: धैर्याने प्रार्थना करा, स्वामींचे नाम जपा, पुष्प अर्पण करा स्वामींना, याने तुमची सर्व संकटे दूर होतील. प्रश्न क्रमांक 41. भक्तांना मुलाखतीत यश हवे असल्यास काय करावे? उत्तर: आत्मविश्वास ठेवा, नेहमीच प्रार्थना मनापासून करा, नाम स्वामींचे हळूवार जपा, तुम्हाला तुमच्या प्रयत्नात यश नक्की मिळेल. प्रश्न क्रमांक 42. भक्तांना प्रेम जास्त हवे असल्यास काय करावे? उत्तर: प्रेमाने वागा, सतत एकत्र आरती करा, सगळ्यांनी मिळून स्वामींना फुलं अर्पण करा, प्रेम वाढेल नक्की. प्रश्न क्रमांक 43. भक्तांना मुलांच्या आरोग्यासाठी काय करावे? उत्तर: तुळशीचे पाणी घ्या, नाम जप सतत करा, प्रार्थना स्वामींची मनाने करा, आरोग्य त्यांचं नक्की टिकेल. प्रश्न क्रमांक 44. भक्तांना घरात नकारात्मक ऊर्जा दूर करायची असल्यास काय करावे? उत्तर: स्वामींचा फोटो स्वच्छ ठेवा, रोज धूप फिरवा, स्वामींचे नामस्मरण नियमित करा, ऊर्जा दूर होईल. प्रश्न क्रमांक 45. भक्तांना सुख हवे असल्यास काय करावे? उत्तर: स्वामींचे नाम मनाने जपा,
इतरांना मदत करा, स्वामींची प्रार्थना नियमित करा, सुख लाभेल नक्कीच. प्रश्न क्रमांक 46, भक्तांना धन हवे असल्यास काय करावे? उत्तर, दान आपापल्या सोयीप्रमाणे करावे, सतत गरिबांना मदत सतत करा, नाम नियमितपणे जपा, धन वाढेल नक्कीच. प्रश्न क्रमांक 47, भक्तांना संकट टाळायचे असल्यास काय करावे? उत्तर, दीप लावून स्वामींची प्रार्थना करा, नाम जपा स्वामींचे मनाने, स्वामींच्या चरणी बसा, संकट नक्की दूर होतील. प्रश्न क्रमांक 48, भक्तांना गृहकलह टाळायचं असल्यास काय करावे? उत्तर, सर्वांनी मिळून आरती करा, स्वामींना फुलं अर्पण करा, नामस्मरण नियमित करा, याने तुमचं घर शांत राहील. प्रश्न क्रमांक 49, भक्तांना राग कमी करायचा असल्यास काय करावे? उत्तर, स्वामींचे ध्यान करा, खोल श्वास घ्या, नाम जपा मनापासून, याने तुमचा राग नक्कीच शांत होईल. प्रश्न क्रमांक 50, भक्तांना मनाची शांती हवी असल्यास काय करावे? उत्तर, रोज ध्यान करा, स्वामींसमोर दीप प्रज्वलित करा, नामस्मरण मनाने करा, मन शांत होईल. एकंदरीतच सांगायचं झालं तर नामस्मरण स्वामींचे नियमित असू द्या, स्वामींची सेवा नियमित असू द्या, स्वामींवर विश्वास ठेवा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, सर्व संकट दूर होतील. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.